चला तर आज आपण बघूया वालाचं भिरडं कसं तयार करायचं. त्यासाठी काय साहित्य लागणार ते बघू. हे ग्रीन वाटण आहे, कढीपत्ता आहे, कांदा आहे अर्धा, हे महाराष्ट्रीयन काळं वाटण आहे सवाईचं, आणि ते 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. इथे मी आधीच वाल आणि बटाट बॉईल करून घेतले होते. आता आपण कढई घेऊया. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकूया. नंतर आपण अर्धा कांदा फोडणीसाठी वापरूया. आता हे मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये मी ग्रीन वाटण टाकते. त्यामध्ये 1.5 कांदा आहे, 1 मिरची, 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि आलं आहे आणि कोथिंबीर आहे. हे मी मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतली होती. आणि आता हे वाटण कच्चं होतं, तर त्याला आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया तेलावरती. हे थोडं परतल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकूया. हळद, धनिया पावडर आणि लाल तिखट. हळद अर्धा चमचा, धनिया पावडर 1 चमचा आणि लाल तिखट 1 चमचा. आता आपण मसाले पण व्यवस्थित भाजून घेऊया. मसाले भाजून झाले तर त्यामध्ये आपण जे मी 2 छोटे टोमॅटो घेतले होते त्याची मिक्सरला प्युरी करून घेतली होती ते टाकूया. ते पण तेलावरती व्यवस्थित परतून घेऊ. नंतर आपण महाराष्ट्रीयन काळं वाटण जे सवाईचं रेडीमेड वाटण घेतलं होतं ते मी 2 चमचे घेतलं आहे. 2.5 चमचे तरी आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून हे तेलावरती परतून घ्यायचं. या प्रकारे आपला हा मसाला आता भाजून झालेला आहे. त्याला आता तेलही सुटेल. बघा, तर आता आपण जे बॉईल केले होते बटाटा आणि वाल ते आपण टाकून घेऊया आणि मग झाकण ठेवून 1 उकळी काढून घ्यायची का आपली भाजी तयार आहे. मीठ सांगायचं राहून गेलं. मी ॲक्च्युली अर्धा चमचा मीठ पण टाकलं होतं चवीनुसार. प्रकारे आपली भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.